ओके ओके काय आणू तुझ्यासाठी जेम्स ना तुला हवे होते ना मगाशी वरली मी येताना घेऊन येईल बेटा. ओके बाय बाय. चला जा मग मला त्रास देऊ नका. जा मस्ती करू नका. हा तू पण हाफ पॅन्ट घातली. फ्रेंड्सला बोल गुड मॉर्निंग. वेलकम बोल. वेलकम टू न्यू ब्लॉग. चल जा दरवाजा बंद कर. हा मी फोन घेऊन चाललोय सोबत. चल बंद कर लोक. चल 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 फास्ट फास्ट. गुड मॉर्निंग वेलकम टू देम. आणि कशी बुग्गूने केलंच आहे. तर आता बुग्गूला जेम्स हवं होतं आणि आपल्याला पीठ पण दळायचं टाकायचं. जिथं आपण राहतो तिकडं चक्की तर आहे बट ते काय नाही म्हणजे तिथून अजूनपर्यंत ते फुल फ्लेजमध्ये चालू झालं नाही आहे. तर आपल्याला जाता आता इथे एक चक्की दिसली. ह्यांच्याशी इन्क्वायर पण करून घेतो आणि जर असेल तर पीठ पण घेऊन जातो. अच्छा हां पूजा ऐक ना मी तुला बोललेलं बिल्डिंगच्या पुढं चक्की आहे. तिथं बाजरी तर आहे ते पिसून पण देतात आणि बाजरीसोबत काय द्यायचं आहे का दुसरं गहू वगैरे. एक मिनिट पण गरगंटी नाहीये ना. गरगंटी म्हणजे आपली जोगेश्वरला होती तशी आहे की समोरच्या वाण्याकडे होती? नाही त्याच्यापेक्षा मोठी आहे वाण्यापेक्षा. हो गया आपण रिटर्न येऊ 10-15 मिनिटाने. ते फ्रेश आपल्याला पीठ दळून देतील. पूजा बोलली हे जे मशीनवरचं आहे ना त्याच्यावरती चपाती नको देऊ बिकॉज त्यांनी ना चपात्या एकदम कडक पापड्यासारख्या होतात आणि मधून थोडंसं ते जाडपीठ राहून जातं. ठीक आहे दळायला दिलंय. घरी जाऊन फ्रेश होऊन मस्तपैकी जेवता नंतरला येतो पीठ घ्यायला. एका बालाची अंघोळ चालू आहे. अरे मी जेम्स आणायला विसरलो यार. जेम्स तिला जेम्स घेऊन येतो बेटा घेऊन येतो. जेम्स आणायला सांगितलं होतं कधी. पुण्याने हे काय ऑर्डर केलं होतं म्हणजे जेट स्प्रेला लटकवण्यासाठी हँगर ते आले आता पण एवढा खाली नाही. आणि ते फायबरचे आहेत ना ते वजन झेललं पाहिजे पूजा. झेलतंय नाही बघ. हा आणि हे काम मागवलं बिकॉज आपलं ऑलरेडी जे हे वालं आहे हे बघ तुटलंय ते तुटलं म्हणूनच नाही पण आणि ते खाली आहे ना असं खाली लोळत होते त्याच्यामुळे ते पाईप सारखं खाली जमिनीला टेकलेलं असतो. वरतीच घ्या अजून. एवढ्या वरती नको. एवढं ठीक आहे हे. ठीक आहे. कितीला पडले? 168 ला 2. 168 ला 2. दुसरं वाला कुठे आहे? कुठे ठेवलं दुसरं? पहिले तिकडची लादी पुसली का आई? हे त्या बाजूवाल्या बाथरूम मध्ये बेटा एकाच ठिकाणी नाही लावायचे दोन्ही. तिकडचा नळका इथपर्यंत खिचून आणणार नाही. तुझ्या सरळ उलटा पालट सगळं बघून लावा. हे काय हे वरती अरे आव्हाड अंशुमन खालून पण दाब आता. हे असं प्रेस करायचं प्रॉपर असं फील करायला. आवाज पूजी ते बसलंय त्याचं वजन तेच भारी आहे. चांगलं वाटते नवीन. ते स्क्रूने तू काढते हे तेवढं काढून टाकूया. ते दे बघू तिकडे लावूया. बुकूची आता जाऊन आली. टिश्यू पेपर साठी मागवले ते अजून आलं नाही. आणि झाले फ्रेंड संध्याकाळ 7 वाजत आलेत. मी आता चाललोच होतो भेळ आणायला पण तितक्यात पूजेचे पार्सल आले. काय वांदे का ते कसलं गोल गोल फिरत ते काय? अच्छा हे हा हे वाला तर एकदम ढिलच आलंय ते एक्सप्रेस. ते बघा वाकडं झालंय. त्यानं आता खेर न्यायची. काय खाणार आहे तू? अरे मला नाही पाहिजे. पाय थोडे दुखतात ना. नाही पाहिजे. का का नाही का नाही खाणार? का नाही खाणार? काय खाणार आहेस तू? अरे पण नाही खायचं मला. काय
मी सुकी भेळ आणायला चाललोय माझ्यासाठी. तुझ्यासाठी तुझ्यासाठी चायनीज भेळ आणू, नको चायनीज आणू. भजी आणू, की नको सुकी आणू. भेळ खाणार आहे? चायनीज सुकापुरी, चायनीज भेल पण नको, शेवपुरी. चायनीज भेल पण नको, का नको? सुकी भेल पण नको, हम्म. मंचुरियन भजी पण नको. हम्म. अजून काय बोलला? पण का नको? चहा ठीक आहे, नंतर थोड्या वेळाने तसं पण जेवायचंच आहे बस. कशाला? खात जा, खात जा, खात जा. मी माझ्या हातावर मारतो. चल मी जाऊन पटकन. दूध घेऊन ये, दूध दूध दूध. हा मग ओरडते कशाला? ओरडते कोण? अजून तुला काय खारी बटर वगैरे? नाही काय नको. चला जाऊ बाहेर आणि नाश्त्यासाठी काहीतरी घेऊन येऊ. कुठे? नाहीये बेटा, तुझ्यासाठी काय आणू? अरे जेम्स आणायचे ती बाळाला. असं जेम्स आणतो आता काय पण एरिया करून. बघितलंस? काय? हा एरिया नाही नाही नाही, कोणता आहे? मनवेल पाडा काय आहे? प्लीज हर्षा, HD आहे काय? प्लीज हर्षा. मला लोकांना आवड ठेवतात की इथे किती पूजा पसारा करून अरे ठेवते. कोणते लोक नावं ठेवतात हे? मी इथे किती कोणते चांगलं ठेवलं कोणते लोक? हिला कोण कोण तुला कोण काय तुला बोलतोय? सांगितलं तुझा एकच इथे लॅपटॉप आला पाहिजे का? बाकी इथे तर काही दिसलं नाही पाहिजे. माझ्याकडे लॅपटॉप पाहिजे. गाडी पाहिजे ना आता बाहेर जाताना. तर मग शायनिंग मारायची इथे, हा, शायनिंग साठीच घालतो. टाइम बघायसाठी घालतो, टाइम Time बघायला. बघण्यासाठी मोबाईल पण आहे. पण काय मोबाईल सारखा हातात धरून ठेवू? हो, हातातच धरून असतो मोबाईल, जसा आता पकडलास तसा. काय मारू? मान त्याचे पाय बोलते दुखतात नको नको ना? नको नको बोलू नको. त्याचे पाय दुखतात, पायावर मारूया आपण. हे झाले सुके भेलचे 20. काय आला? मी बोलते किती बोलू मी? बेटा तुझा आवाजच कापते तर किती वेळा बोलावं लागणार तुला? बोल काय? तुला कसं घेऊन चल? मी आता भेळ पण घेतली, आता मी घरापासून लांब आलो जरा. दुपारी दिलेलं मी म्हटलं 10-15 मिनिटात येईल, बट डायरेक्ट मी 3-4 तासानंतर येतोय. हा, बुबूला हवे होते ते जेम्स आणि मम्माला पाहिजे होतं दूध. खाली जाऊन हर्षने सांगितलं की पाण्याचं ऍटलीस्ट तू बघ, वरती जाऊन टेरेसवर वरती वगैरे बघितलं तर कॉक बंद होता. मग तू चालू केलं तर तुझं कर्तव्य ना, ऍटलीस्ट 10 मिनिटं तरी पाणी चालू. आणलंय पण बाव्या. हवे कुठे आहे? खाली गेली. मग ते भेळ दे इकडे. जेम्स आहे त्याच्यात. नाही, फक्त भेळ फक्त माझ्यासाठी या. कोणी मागितली तरी भेटणार नाही. कुणाला पाहिजे का भेळ? मान हलवा. कशी हलवायची अशी चालेल का? अशी नाही ते हे पण होतं, हे वालं पण होतं बसवायचं ते, आणि ते त्याला मी बोललो तिखट बनव. ते असं फिकं फिकं कसं खाणार? मी चटणीचे मोठे मोठे ढिगळ याचे बाकी मिक्स वगैरे. पूजा द्यायला लागली सारखी आवाज. ती काम थांबवून पहिल्या चहा पिऊन घे. थंड होत चाललाय चहा. तिला कसं सांगू, मला उठायला होतोय प्रॉब्लेम. तर मी बुग्गूच्या खुर्चीवरती बसलो होतो. बिल्डिंग वाले ते बायकांचं त्यांची गुड न्यूज आली आहे शुभम कडून. उद्या जायचं कुठे? सायकलिंग नॅशनल पार्क. नाही, शुभम ऍक्च्युली प्रमोट झालाय TL साठी. नाईस. गुड न्यूज. त्याला फोन मेसेज करून घेतो, तो फ्री असेल तर कॉल करेल. बाकी कॉंग्रॅट्स टू हिम. फ्रेंड चांगला टीम लीडर झालाय. कोणता हा. तरी फ्रेंड आहे बाबा हर्षचा. 2-3 फ्रेंड आहेत माझे. 3-4 फ्रेंड आहेत मस्त. कोण 3-4 फ्रेंड? तर त्यातून एक शुभम प्रमोट झालाय TL साठी. तर गुड टू नो. हॅपी फॉर हिम. अँड तो असाच ग्रो करत राहायला पाहिजे. चल मस्तपैकी आता प्लॅन चालू आहे कुठेतरी जायचं. आता शुभमचं तर आता झालंच आहे TL, तर ऑफकोर्स आता बस भेटून थोडंसं ट्रीट लवकरच प्लॅन करू. ऍक्च्युली आमचा ना 2-3 वेळा प्लॅन झालाय नॅशनल पार्कमध्ये सायकलिंग करायला जायचा, बट मध्ये बुग्गूचं ऍडमिशनचं आलं, मग त्याच्यामध्ये दुसरं पण काय काम आलं, म्हणून ते 2-3 वेळा पोस्टपोन झालं. आता ही गुड न्यूज आहे, तर मग आता तर प्लॅन बनलाच पाहिजे. फायनली बनतीये भाकर घरी खूप दिवसांनी नाही, 2-4 दिवसच नाही झाले, संपलंय पीठ म्हणून. पण मला ते खूप दिवस वाटतात आहे ना, कारण की झालंय की थोडासा
आपल्याला म्हणजे त्या मशीनवरच्या पीठ खायची ती सवय हे नाही आहे. हे डबावरती ठेव. आपल्याला दळांमधलंच पीठ पाहिजे ना. हा यार वगैरे. जमत नाही ते घरगंठी. हा मग आता आपल्याला समजलंय. तेजस आठवतंय तुम्हाला त्याची मम्मी आता मी पीठ घेताना मला खाली भेटलेली तर त्या मला काय बोलल्या मम्मी की पतंजलीच्या इकडं एक मोठी चक्की ती मला पण माहिती आहे पण ती लय लांब आहे ना इथून. मग स्कूटीवरती जाईल ना. स्कूटीवरती जाईल तिथं मग प्रॉपर आता चक्की आपण देऊ दळायला. ते डबावरती ठेव. कुठे जाऊ दे मी ठेवते. हे आता तरी थोडस हे होत आहे स्मूथ. पहिला तर खूपच म्हणजे जरा नवीन नवीन होतं तेव्हा खूप हे होतं ना बंद करायला. बट चांगलं आहे. हा ना ते माझ्यासाठी ऑमलेट बनवा ना. अरे भाजी एवढी आहे ना आता. काय सुगंध सुटला भाकरीचा. कालचा ब्लॉग एडिट करता करता फ्रेंड गरमागरम भाकर रेडी आहे. जेवून घेऊया. तू आता तर जाऊन आली. तू जेवली? मी तुझी कधी पण वाट बघत होती. हर्षने तुला जेम्स आणलेत पण तू गेली होती परीकडे. आता देऊ खाणार तू? बेटा मम्मानी खाऊन टाकले बेटा सगळे जॅम्स. नो 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 बेटा नो. आहे मम्माने ठेवले. 1 2 3. बेटा तुझं पॅकेट झालं ना माझं पण घ्या. डॅडाचं पण एक पॅकेट आहे ना ते पण तूच घे ठीक आहे. त्या फ्रेंड्सला दाखव तुझं पॅकेट. तर फ्रेंड्स बघा बोगूच आहे जॅम्स. ऑरेंज सेफ सेफ. काय मागवलंय तू? हे ते ड्रेसिंग टेबलचं मागवलंय का? हा ना यार. अरे पूजी एक गोष्ट चांगली मागवली दुसरी गोष्टी भलतीच मागवली. माझा चार्जर आहे ठीक आहे. होय उजुडी डायरेक्ट लावायचं का हे नको करू हं? बेटा तू राहू दे बेटा काय करू नको याला. नाही पूजा ऐक त्याला ते प्लग लावावं लागणार. उगाच नको ती मस्ती नको करू. अरे बाप रे काय भयानक लाईट आहे. डायरेक्ट हो तोंडावरती रिंग लाईटच डायरेक्ट. लाईट खूप भयानक आहे. लाईट बंद कर. मेन घरातली लाईट बंद कर. अरे बाप रे खूप डेंजर लाईट आहे. ही इकडे लागेल का? पण त्याला मग वायर झेप्टो. झेप्टो वरून हे मागवलं. अजून एक मागवले. काढण्याच्या चक्करमध्ये मी विसरलो की फोनचा कॅमेरा मी त्याच्याकडे फेस केला होता. काय डॅम म्हणजे काय हार्श लाईट नको इफेक्ट करायला आपल्याला. अजून एक काहीतरी मागवलंय यांनी. ही डिम लाईट आहे. डिम लाईट आहे की बटनासाठी लाईट आहे ती? बटन कोणतं दाबायला दिसायला? काय ते लाईटचं उजेड आहे का काय आहे थोडा तरी. बट छान छान मम्मा छान मागवते ना काय काय. ऍक्च्युली ते इथल्यासाठी नाहीये ते इकडे आहे. काय प्रॉब्लेम आहे माहित नाही. कुठलसाठी आहे? ऍक्च्युली सेन्सर आहे. ओके तू काहीतरी पार्टचं बटन दाबलं असशील. ह्याला पाठचं बटन आहेच नाही तर. म्हणजे ही फक्त अंधारातच लागत असेल. कायची ब्राईटनेस कमी आहे पूजा हो वाटतं. पूजा हे तू इतर लाईट मागवली ती चालताना नाही का आपल्याला सेन्सर जमीन लाईटच मागवली आहे. जमीन दिसावी म्हणून असते ते. हा सेन्सर लाईटच मागवली आहे. हे ना खूप कमी आहे बट आहे ना झोपायसाठी खूप छान आहे. म्हणजे हे बघा ही लाईट बंद झाली ना की हे दिसतंय आणि बघा हात जवळ गेला की हे आणि लाईट चालू केली की हो तरीच म्हटलं तिथे अंधारात. का नाहीये. तिथे लाईट होती ना. अगी शपथ पडलो माझे पाय दुखतात यार. बघू दे. मला किचन मध्ये काय लागत आहे. अरे खा नाही लागत आहे. आता तर पूजा सफाचत कसं इकडं अंधारात जेवण बनवणार आहे.
अरे जेवण नाही बनवायला, असं जरा इथं उजेड दिसायला. रात्रीच आपण आलोच काय जर कपाटात घ्यायला वगैरे, तो तुला मेहनत करून लावायचंय. बापरे, आज पूजाने काय पूर्ण घरासाठी एवढी छान छान खरेदी केली. ते इथे लावायचंय बाहेर. कुठे? कशाला काय एवढं? अच्छा, बल्ब. तुझ्या तिथे सोसायटीचे बल्ब लागतात. हा काय ना, आपण आपल्या दारामध्ये आपल्या पैशाने लावू शकतो. पक्का? तर या चेअर वरती चढून लावू मी? नाही हात पुरणार बेटा तेवढा. अभी कैसा या अभी कैसा नाही पूजा, जर त्यांना ते बल्ब नको असतील इथे तर बघू आते. आणि हा उजेड खूप जास्त झालाय. असं ते तेवढा पाहिजेच. अरे अरे पण- मी घेतलं असतं ना. जा बाहेर. अच्छा, ते ह्याच्यातून दिसायला. हा जा बाहेर. तू बघ तू बघ. अजून काय मागवलंय? नाही ते मावळ, पण आता हे कसं लावणार? ह्याच्यासाठी प्रॉपर छान आहे ऍक्च्युली, खूप छान उजेड येतो याचा. छान उजेड येतोय, बट मग हे सेन्सर नाही ना? हे सेन्सर नाही, हे वाला सेन्सर हा वाला. मग ठीक आहे. ह्याला ना हे बघ. तिकडची त्यांच्या ड्रेसिंग टेबलची वायर नाही ना बाकी राहिलेली, हा आहे. मग ती वायर मी ह्याला कनेक्ट करतो. आहे ना वायरिंग आहे. मग थांब ना. हा मग थोड्या वेळाने मी तुला लावून देतो ती. थांब. हे बाई वायर. हा हे वाला मी ह्याला फिट करतो आणि मग तिथं लावूया आपण. किती खोटं बोलतोस रे. खोटं चार नाही, ऑलरेडी गावाच्या पुढे आतमध्ये आत चाललास आलो. पण तू. मी आत आल्यावर तू बोललीस की आत जाताना घेऊन जा. तू बोल ना जरा, नाही घ्यायचंय, नाही ठेवायचंय, सरळ बोल. स्टूल आणण्यासाठी मी एवढे नाटके करणार नाही, पण तू आत आल्यावर बोलतेस की स्टूल पण आतमध्ये घेऊन जा. ऍक्च्युली फ्रेंड्स, बघितलं तुम्ही ते ना, ते बाजूचे फ्लावर जे आहेत ते मस्तपैकी ब्राईट मध्ये थोडस दाखवत आहे. ते सीलिंगचं माहितीये का आजकाल ते सीलिंग न करता ते काहीतरी पाईप्सने ते करून देतात. डायरेक्ट असं आतमध्ये घुसवून असतं ते कॉर्नरचे अल्युमिनियम वाले. हा हा हा. तसं वालं. कालचा ब्लॉग अपलोड झालाय फ्रेंड्स, उशिरा झाला. मग पूजा एक कमेंट आली का? की कितीला मच्छी घेतली हे सांगत जा. 250ला पापलेट घेतले आणि 100 रुपयाचे कोलंबी. 250ला किती आले? 7 पापलेट. मग हे स्वस्त पडले की महाग पडले? ठीक आहे, ओके होतं. पण ती साईज काय होती पापलेटची? एवढी हातावडी. हा तर काय बघू. हा ठीक. बरं आता काय झोपायच्या टायमिंगला काय काम काढलंय तुम्ही? अरे ते एक्स्ट्राचे डब्यात ते सगळे वरती ठेवून देतो, काही गरज नाही त्याची. अरे बाई, कळते का सांगत नाही. या वायफायचं केबल पण आपल्याला व्यवस्थित बसवून घ्यायचं. संपणार आहे 29 तारखेला वायफाय. 29 तारीख नाही येऊ द्या. 29 ना? अरे बापरे. काय झालं सगळं. ही सगळी एक्सरसाइज आहे. एक बोलू आणि जरी तुला मी नको 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 नको. नाही करणार ते मला माहिती आहे. नाही, मी तवा घासतो ना रे. तव्याचं घासायचं नाही. हा. तू बोलला काही हेल्प म्हटलं असतं आधी पुस. तू बोलशील अरे तू किती काम सांगते म्हणशील का कधी? ठीक आहे, पुसतो. नाही नको पुसेल. एक मॉपने नाही पुसायचे. नाईट टाइम झालं फ्रेंड्स, तर मस्तपैकी आपण एक बघूया हॉरर मूवी. भूताचा पिक्चर बघूया. भूताचा कार्टून कोण बघतो बेटा? मी नाही बघायचं. बघायचं तर पिक्चर बघ भूताचा, म्हणजे तुला भीती वाटते. या बाई पूर्ण घरातलं काम आवरून सगळं आरामात बसून आता नुसतं झोपण्याची तयारी. तर तितक्यात सगळं त्यांनी कटका विटका सगळा मारून घेतलेला. आता त्यांच्या सुपुत्री परत काम वाढवतात ते. आता त्या काही ना काय कांदा आणि लसूण सोलायला बसल्यात. पहिला तर डोळ्यावरून केस बाजूला करा. नाही तिची टकलीच करून टाक. टाकलीला मी पंच देणार, डायरेक्ट पंच देणार. नाही तुझे मी पर एवढे केस नाही वाढवणार मग. तेव्हा तरी ते टेरेराम सारखं बघ, एक बाजूचा केस बघ कसं चाललंय बघ डोळ्यामध्ये. असे साईडला कर, असे आणि असे. पूजाने इथे कानाकोपऱ्यात का लावला हा बल्ब इकडे काय कामाचा असा? चंद्राचे प्रतिबिंब दिसत होते. नीलू तिथेच मऊ गवतावर आडवा झाला. गार वारा सुटला होता, जो झाडांच्या पानांतून सळसळचा आवाज करत वाहत होता. तिचा खूप गर्व होता. मिकी मात्र थोडा शांत आणि समजूतदार होता.
एके दिवशी चिकी मिकीला म्हणाला, मिकी चल आपण एक शर्यत लावूया. जो पलीकडच्या टेकडीवर असलेल्या गाजराच्या शेतात आधी पोहोचेल तोच खरा विजेता. चला फ्रेंड्स, आम्ही चिकी मिकीची स्टोरी ऐकतो. आपण भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. त्याने विचार केला, मिकी तर अजून मागे आहे. मी थोडी गाजरे खाऊन घेतो आणि मग पळतो. चिकी पोटभर गाजरे खाऊन तिथेच झाडाखाली डुलकी घेऊ लागला. आता मात्र अजिबात उशीर नको, शांत झोपी जा. शुभ रात्री. गुड नाईट.